तत्वानुसंधान ग्रंथ में, तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 39 पानावर वरून 6वी ओळ. शंका सापडलं सर्वांना? पंक्ती पहा. शंका, पूर्व पक्षी शंका करत आहे. 3 सत्यादिकों को ब्रह्म का स्वरूप लक्षणपना तभी सिद्ध होवे जभी ता ब्रह्म की सत्यादि रूपता किसी प्रमाण करके सिद्ध होवे है. ठीक है. तो बघा, पूर्व पक्षी शंका करतो की त्याचं म्हणणं आहे की तुम्ही वर ब्रह्माचं स्वरूप लक्षण सांगितलं. काय सांगितलं होतं? सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप ब्रह्म आहे, हे ब्रह्माचं स्वरूप लक्षण. परंतु पूर्वपक्षी म्हणतो हे ब्रह्माचं स्वरूप लक्षण तेव्हाच सिद्ध होईल जर याकरिता कोणी प्रमाण असेल तर. अर्थात श्रुतीचं वगैरे प्रमाण पाहिजे, त्या प्रमाणाने सिद्ध झालं पाहिजे की ब्रह्म सत्यस्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे वगैरे, अशी शंका. पंक्ती पहा. 3 सत्यादिकों को ब्रह्म का स्वरूप लक्षणपणा, म्हणजे सत्यादिक हे ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे असं तभी सिद्ध होवे, म्हणजे ब्रह्माला सत्स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप तेव्हा म्हणता येईल जभी ता ब्रह्म की सत्यादि रूपता, त्या ब्रह्माच्या ठिकाणची असणारी सत्यादि रूपता किसी प्रमाण करके सिद्ध होवे, कोणत्या तरी प्रमाणाने सिद्ध असेल. उत्तर देत आहेत. समाधान. ता ब्रह्म का सच्चिदानंद रूपता विषय साक्षात श्रुती भगवती ही प्रमाण है. ग्रंथकार म्हणतायत की प्रमाण आहे, साक्षात श्रुती माताच काय आहे? प्रमाण आहे. कोणती श्रुती आहे सांगतात. बरं म्हणे श्रुती प्रमाण आहे, श्रुती बरोबर अजून कोणी प्रमाण आहे का? म्हणे हो आहे. कोण? व्यास महाराज द्वारा रचित जे सूत्र आहे तेही प्रमाण आहे. कशाकरिता? की ब्रह्म सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे हे सांगण्याकरिता. पंक्ती पहा. ता ब्रह्म का सच्चिदानंद रूपताविषयी, त्या ब्रह्माच्या सच्चिदानंद रूपाविषयी साक्षात श्रुती भगवती प्रमाणे, तथा त्याचप्रमाणे व्यास भगवान का सूत्र भी प्रमाण आहे. व्यास महाराजांच्या द्वारे रचित जे ब्रह्मसूत्र तेही प्रमाण आहे. म्हणे ठीक आहे, मग सांगा कोणती श्रुती आहे आणि कोणतं सूत्र आहे? तर सांगतायत ग्रंथकार. तहा श्रुती सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आनंदो ब्रह्म, ही श्रुती आहे. श्रुती सांगते सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, अनंत स्वरूप ब्रह्म आहे, आनंद स्वरूप ब्रह्म आहे. त्या श्रुतीचा अर्थ पण देत आहे ग्रंथकार. अर्थ यह ब्रह्म सत्य रूप है, सत्य स्वरूप ब्रह्म आहे, तथा ज्ञान रूप है, तथा आनंद रूप है. ब्रह्म हे सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप आणि अनंत स्वरूप आहे, तथा आनंद रूप आहे. अनंत रूप पण आहे, आनंद रूप पण आहे. अनंत रूप म्हणजे काय? स्वतः ग्रंथकार सांगतायत. तथा आनंद रूप है इति, हा अंत नाम परिच्छेद काय? अनंत आहे की नाही ब्रह्म, तर अनंतामध्ये अंत शब्द आहे. अंत, अन म्हणजे नाही, अंत ज्यामध्ये, त्याला म्हणायचं अनंत. पण अंत म्हणजे काय? तर अंत शब्दाचा अर्थ आहे परिच्छेद. दिलाय बघा. अंत नाम परिच्छेद का है? परिच्छेद. सो जिस विषय नहीं विद्यमान होवे ताका नाम अनंत है की नाही? अनंत शब्दाची उत्पत्ती. अंत म्हणजे परिच्छेद, तो परिच्छेद ज्यामध्ये नाही विद्यमान, विद्यमान नाही है, त्याला म्हणतात काय? अनंत. तर ब्रह्माच्या ठिकाणी कोणताच परिच्छेद नाही आहे की नाही? म्हणजे परिच्छेद नाही आहे, पण परिच्छेद काय असतो? तर सांगतायत स्वतः. अर्थात
देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद. परिच्छेद 3 प्रकारचा आहे, अंत 3 प्रकारचा आहे. देश परिच्छेद म्हणजे देशाने अंत होणे, देशाच्या मर्यादित येणे. समजा उदाहरणार्थ घट इथं आहे मठामध्ये, बाहेर आहे का नाही, म्हणजे काय झाला, देशाने त्याचा अंत झाला, म्हणजे देश परिच्छेद त्याला लागला. अर्थात देशाने, जागेने, स्थानाने त्याचा तुकडा पडला, त्याला म्हणायचं काय, देश परिच्छेद. तसा ब्रह्माचा देशाने परिच्छेद नाही, म्हणजे देशाने तुकडा पडत नाही. म्हणजे काय, ते ब्रह्म अमुक जागी आहे आणि अमुक जागी नाही असं म्हणता येत नाही. देशाने परिच्छेद त्या वस्तूचा असतो की जी वस्तू एका ठिकाणी असते आणि एका ठिकाणी नसते, तिला म्हणायचं काय, देशाने परिच्छेद होणे. तसा ब्रह्माचा देशाने परिच्छेद होत नाही. लागला अर्थ पहा. अर्थात देश परिच्छेद लागलं एवढं. हा अंत नाम परिच्छेद का है, ठीक. सो जिस विषय नहीं विद्यमान होवे तो परिच्छेद ज्या ठिकाणी विद्यमान नाही ताका नाम अनंत है. अर्थात देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तु परिच्छेद इन 3 परिच्छेद रूप अंत ते जो रहित होवे ताका नाम अनंत आहे. या 3 परिच्छेदाने जो रहित असतो त्याला म्हणतात काय, अनंत. तर देश परिच्छेद कळाला. दुसरा काल परिच्छेद. काही गोष्टी कालाने परिच्छिन्न असतात, कालाने मर्यादित असतात, त्याला म्हणायचं काल परिच्छेदाने युक्त आहे, ठीक. जसं उदाहरण, हे तुमचं आमचं शरीर काल परिच्छेदाने युक्त आहे, म्हणजे एका कालात आहे तर एका कालात नाही. जी वस्तू एका कालात असते एका कालात नसते तिला म्हणतात काल परिच्छेदाने युक्त आहे, कालाने तिचा अंत होतो. हे शरीर उत्पन्न होण्याच्या अगोदर नव्हतं, मेल्यानंतर राहणार नाही, मध्येच दिसतं, बरोबर आहे की नाही. म्हणून याचा काय आहे, कालाने अंत आहे. तसं ब्रह्म पूर्वी नव्हतं असं नाही, नंतर राहणार नाही असं नाही, आता नाही असं नाही. पूर्वी होतं, पुढे राहणार आहे, आताही आहे, त्याचा नाशच नाही आहे. म्हणजेच कालाने त्याचा परिच्छेद होत नाही. बरोबर. पंक्ती पहा. पुन्हा वस्तूने परिच्छेद होत नाही. या साऱ्या गोष्टीची एक एक गोष्टी विवेचन करताय स्वतः ग्रंथकार. तर अनंत शब्दाचा अर्थ कळाला की जो 3 परिच्छेदाने रहित असतो त्याला अनंत असे म्हणतात. इन 3 परिच्छेद रूप अंत ते रहित, जो रहित होवे ताका नाम अनंत है. ऐसी अनंत रूपता ब्रह्म विषयी है. असा अनंत स्वरूप कोण आहे, एक मात्र ब्रह्मच आहे. यह वार्ता अन्य शास्त्र विषय भी कही है. मग हे केवळ ब्रह्म 3 परिच्छेदाने रहित आहे अर्थात अनंत आहे, ही गोष्ट केवळ वेदांतातच सांगितलंय असं नाही, तर अन्य शास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. आणि उदाहरण, तर उदाहरण म्हणून श्लोक देतात. न व्यापित्वाद देशतोंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात् दानन्त्यं ब्रह्मणि त्रिधा. न व्यापित्वात् देशतः अन्तः नित्यत्वात् न अपि कालतः न वस्तुतः अपि सार्वात्म्यात् आनंत्यम ब्रह्मणि त्रिधा. ठीक है. अन्वय. व्यापित्वात् देशतः अन्तः न. व्यापित्वात् देशतः अन्तः न. आगे. नित्यत्वात् कालतः अपि न. कालतः अपि न.
झालं एवढं. पुढे सार्वात्म्यात वस्तुतः अपि न, वस्तुतः अपि न ब्रह्मणि त्रिधा अनंत्यम. ठीक, अर्थ पहा. हेतू दिलेले आहेत. तर देशतः म्हणजे देशाने अंत का होत नाही ब्रह्माचा, हेतू दिलाय व्यापित्वात, व्यापक असल्यामुळे देशाने अंत होत नाही. देशाने अंत त्या वस्तूचा होतो जी परिच्छिन्न असते, है की नाही. व्यापकाचा देशाने अंत होत नाही. व्यावहारिक स्तरावर दृष्टांत आकाश. आकाश अमुक ठिकाणी आहे अमुक ठिकाणी नाही असं म्हणता येईल का? नाही. अर्थात त्याचा, आकाशाचा काय नाही, देशाने अंत होत नाही. लक्षात आलं. व्यापित्वात देशतः अंतः न. लागलं एवढं. पुढे नित्यत्वात, हा पण हेतू आहे. तर नित्य असल्यामुळे काय बरं सांगतायत, नित्यत्वात कालतः अपि न. कालतः म्हणजे कालतः अपि अंतः न, कालाने अंत होत नाही ब्रह्माचा. का? नित्यत्वात. अर्थात जी वस्तू अनित्य असते तिचाच काय होतो, कालाने अंत होतो. जसं स्थूल शरीर, आपलं स्थूल शरीर आहे, घट आहे, पट आहे, कालाने अंत होतो. ब्रह्म हे नित्य आहे. नित्य वस्तूचा कालाने अंत होत नाही, म्हणून कालतः अंत पण नाहीये ब्रह्माच्या ठिकाणी, म्हणजेच काल परिच्छेद नाही. लागलं एवढं. पुढे सार्वात्म्यात हा हेतू आहे. हे तिन्ही हेतू ध्यानात ठेवायचे. प्रश्न येऊ शकेल काय, की ब्रह्माचा देशाने अंत का होत नाही, तर मार्मिक शब्दात उत्तर देता आलं पाहिजे. का होत नाही देशाने अंत? व्यापित्वात. कालाने अंत होत नाही का? नित्यत्वात. वस्तूने अंत होत नाही का? सार्वात्म्यात. ते दिले आहे. सार्वात्म्यात, सार्वात्म्यात म्हणजे सर्वांचाच आत्मा असल्यामुळे, ब्रह्म हे सर्वांचाच काय आहे, आत्मा आहे. म्हणून अमुक वस्तूत आहे अमुक वस्तूत नाही असं म्हणता येत नाही. सर्वांचाच आत्मा आहे आणि म्हणून वस्तुतः देखील त्याचा अंत होत नाही. कुणाचा? ब्रह्माचा. सार्वात्म्यात वस्तुतः अपि न म्हणजे वस्तुतः अंत नाही आहे. अशा रीतीने ब्रह्मणी त्रिधा अनंत्यम, ब्रह्माच्या ठिकाणी तीन प्रकारचं काय आहे, अनंत्यत्व आहे, अंतरहितता आहे. कुठं? ब्रह्माच्या ठिकाणी. अर्थ यह ब्रह्म सर्व देश विषय व्यापक है. ब्रह्म सर्व देशा ठिकाणी, सर्व ठिकाणी काय आहे, व्यापक आहे. याते ता ब्रह्म का देशते भी अंत नहीं है, देशाने त्याचा अंत होत नाही. और सो ब्रह्म नित्य है की नाही. नित्य असल्यामुळे याते म्हणून ता ब्रह्म का कालते भी अंत नहीं है, नित्य असल्यामुळे कालाने देखील त्याचा अंत होत नहीं. और सो ब्रह्म सर्व का आत्मा रूप है, सर्वांचा तो काय आहे, आत्मा आहे, स्वरूप आहे. त्याच्या अतिरिक्त कोणती वस्तू सिद्ध होऊ शकत नाही. तर सर्व का आत्मा रूप है. याते म्हणून ता ब्रह्म का वस्तु ते भी अंत नाही है, वस्तूने देखील अंत होत नाही. एक समजा उदाहरणार्थ वस्तुतः अंत कुणाचा होतो, की जी सर्वांचा आत्मा नसते. बरोबर आहे की नाही. समजा उदाहरणार्थ काही पण घ्या, जल आहे, वस्तुतः अंत आहे की नाही, कारण जल सर्वांचा आत्मा आहे का? नाही. जल घटात आहे, पटात आहे का? नाही. मठात आहे का? नाही. म्हणजे एका वस्तूत आहे घटात, तर अन्य वस्तूत नाही आहे, म्हणजे काय झाला, वस्तुतः अंत झाला. पण ब्रह्म सर्वच ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे. प्रत्येक वस्तूचा ते आत्मा आहे. जड चेतन म्हणून जेवढे व्यवहारात आहे त्या सर्वांना सत्ता स्फूर्ती त्या ब्रह्मामुळेच आहे. चैतन्य स्वरूप आपल्या आत्मस्वरूपामुळेच आहे. अर्थात तो सर्वांचा आत्मा आहे आणि म्हणून त्या ब्रह्माचा अंत होत नाही, वस्तुतः अंत देखील होत नाही. देशतः अंत नाही, कालतः अंत नाही आणि वस्तुतः पण अंत नहीं है. याते ता ब्रह्म का वस्तुते भी अंत नहीं है. इस रीति से ता ब्रह्म विषय म्हणजे त्या ब्रह्माच्या ठिकाणी
तीन प्रकार का अनंतपणा आहे. तिन्ही प्रकारचा अनंतपणा आहे कुठं? ब्रह्माच्या ठिकाणी. इति ता व्यास सूत्र. आता श्रुतीचं प्रमाण दिलं, आता व्यास महाराजांचं सूत्र पण सांगत आहे. तर श्रुती प्रमाण म्हणून दिली. कोणती श्रुती? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आनंदो ब्रह्म अशी श्रुती प्रमाण दिली. बरोबर. अन्य शास्त्राचंही प्रमाण दिलं, न व्यापित्वात इत्यादी श्लोकाने. आता व्यासांचं सूत्रही सांगत आहे. काय सांगतात? हा व्यास सूत्र आनंदादय प्रधानस्य हे सूत्र आहे. ठीक आहे. तिसऱ्या अध्यायातलं तिसऱ्या पादातलं 11वं सूत्र आहे. तर इथं प्रधानस्य शब्द आला आहे. तर प्रधानस्य शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मणः. तर ब्रह्माचे आनंदाधिक हा त्याचा अर्थ आहे. त्याच्यावर एक टिप्पणीच लिहूया सूत्रावर त्याचा अर्थ म्हणून. स्वतः ग्रंथकार अर्थ देणारच आहे तरी पण तर लिहा. प्रधानस्य प्रतीक आहे. प्रधानस्य बराबर ब्रह्मणः अर्धविराम आनंदादयः आनंदादयः बराबर आनंद स्वरूपत्वादयः आनंद स्वरूपत्वादयः धर्माः धर्माः सर्वत्र उपसंवर्तव्याः सर्वत्र उपसंवर्तव्याः अर्धविराम सर्वशाखासु सर्वशाखासु वेद्यस्य ब्रह्मणः वेद्यस्य ब्रह्मणः एकत्वेन एकत्वेन अर्धविराम विद्यायाः एकत्वात् विद्यायाः एकत्वात् इत्यर्थः. अर्थ पहा. प्रधानस्य या शब्दाचा अर्थ केलाय ब्रह्मणः ब्रह्माचे काय आनंदादयः आनंद इत्यादिक जे धर्म सांगितल्या जातात. यद्यपि ब्रह्म धर्मधर्मी भावाने रहित आहे, त्याच्या ठिकाणी कोणतं विशेषण नाही, कोणता गुण नाही, तरी पण त्या ब्रह्माचा बोध होण्याकरिता श्रुतीने वेगवेगळ्या शब्दांचा प्रयोग करून प्रयत्न केलेला आहे बोध होण्याचा. ठीक आहे. तर आनंदादय म्हणजे काय? आनंद स्वरूपत्वादय धर्माः आनंद स्वरूप ब्रह्म आहे, सर्वज्ञ ब्रह्म आहे, व्यापक ब्रह्म आहे, असे अनेक धर्म सांगितलेले आहेत आदि शब्दाने. तर आनंद स्वरूपत्वादय धर्माः सर्वत्र उपसंवर्त्या सर्व ठिकाणी त्या सर्व धर्मांचा काय करायचा उपसंहार. म्हणजे काय की श्रुतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ब्रह्माचं वर्णन आले असेल त्या त्या ठिकाणी जरी सारे धर्म सांगितलेले नसले तरी सुद्धा ब्रह्माचं वर्णन आलं की त्या ब्रह्माच्या ठिकाणी अन्य ठिकाणी सांगितलेले धर्म सुद्धा समजायचे. अशा सर्व धर्मांयुक्त ते ब्रह्म जाणायचं. धर्मांयुक्त म्हणजे त्या ठिकाणी धर्म आहे आणि तो ब्रह्मधर्मी आहे असं तात्पर्य नाही आहे. सांगायचं तात्पर्य ब्रह्म हे सत्य स्वरूप आहे. मग समजा एखाद्या ठिकाणी सत्तेश एवढा शब्द आला, मग म्हणे का हो इथं फक्त सत्य म्हटलेलं आहे, चित आणि आनंद म्हटलेलं नाही, ब्रह्मचित ज्ञान स्वरूप नाहीये का, आनंद स्वरूप नाहीये का, असा संशय नाही घ्यायचा. सत्यरूप स्वरूप ब्रह्म सांगितलं ना तर त्या ठिकाणी अन्य ठिकाणी सांगितलेले जे ज्ञान आनंद अधिक धर्म आहे ते सुद्धा इथं समजायचे असा त्याचा अर्थ आहे. यालाच म्हणायचं उपसंहार करणे, त्याच ठिकाणी मिळून त्या ब्रह्माचं चिंतन करणे. ठीक. चला. तर आनंद स्वरूपत्वादय धर्म सर्वत्र उपसंहार सर्व ठिकाणी त्याचा उपसंहार करायचा. सर्व शाखासु का बरं असं करायचं? त्याचं कारण आहे की सर्व शाखासु वेद्यस्य ब्रह्मण एकत्वेन सभी जेवढ्या म्हणून वेदाच्या शाखा आहे
त्या सर्व शाखामध्ये वेद्य स्वरूप अर्थात ज्या ब्रह्माचं ज्ञान करून द्यायचं आहे ते ब्रह्म एकच असल्यामुळे सर्व ठिकाणी त्या ब्रह्माच्या सर्व ठिकाणी काय अन्य ठिकाणी सांगितलेल्या धर्मांचा सर्व ठिकाणी त्या ब्रह्मा ठिकाणी काय करायचा उपसंहार करायचा म्हणजे त्या सर्व धर्मांनी युक्त सदैव ते ब्रह्म असतं असाच निश्चय करायचा म्हणजेच ब्रह्म सत्य स्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे आनंद स्वरूप आहे एक आहे अखंड एक रस आहे नित्य आहे असंच समजायचं कळला अर्थ का बरं तर विद्या एकत्वात आणखीन सांगितलं की ब्रह्माचं ज्ञान सुद्धा हे सर्व ठिकाणी एक रूपानेच होणार आहे म्हणून चला पुढे ता व्यास सूत्र आनंदादय प्रदानस्य अर्थ सांगतायत आता स्वतः ग्रंथकार सूत्राचा आनंद सत्य ज्ञान इत्यादिक गुण ब्रह्म के स्वरूपभूत हुए इत्यादिक जे गुण आहे ना सत्य ज्ञान आनंद वगैरे हे सर्व गुण काय आहे ब्रह्म के स्वरूपभूत ब्रह्माचं स्वरूपच आहे गुण सांगण्यामध्ये गुणगुणी भाव नाही हे मात्र हमेशा ध्यानात ठेवायचं की इथं गुण शब्दाचा प्रयोग आला याचा अर्थ हे गुण आहे ब्रह्म गुणी आहे असा मात्र भ्रम कधी करून घ्यायचा नाही तर ते ब्रह्माचे स्वरूपच आहे इत्यादी गुण ब्रह्म के स्वरूपभूत हुए स्वरूपभूत असून ता ब्रह्म के लखावणे हारे है म्हणजे त्या ब्रह्माचा बोध करून देणारे आहेत हे सारे धर्म हे सारे गुण ठीक आहे ना लखावणे हारे आहे त्या ब्रह्माचा बोध करून देणारे आहेत याते म्हणून निर्गुण ब्रह्म के ध्यान वास्ते त्या निर्गुण ब्रह्माचं ध्यान करण्याकरिता तीन आनंदाधिक गुणों का त्या आनंदाधिक सर्व गुणांचा वेद की सर्व शाखाओं विषय उपसंहार करणे योग्य है लागला अर्थ वेदाच्या सर्वच शाखामध्ये त्या आनंदाधिक सर्वच गुणांचा उपसंहार करायला पाहिजे कळला अर्थ उपसंहार करायला पाहिजे म्हणजे काय तर एका ठिकाणी वर्णन केलेले जे आनंद सर्वगतत्व सर्वात्मत्व सर्वज्ञत्व इत्यादी जे धर्म आहे काही इथं सांगितले असतील काही दुसऱ्या शाखेत सांगितले असतील काही दुसऱ्या शाखेत सांगितलेले असतील तरी त्या सर्व गुणांचा सर्व धर्मांचा एका ठिकाणी काय करायचा मिलाप करायचा उपसंहार करायचा म्हणजे मिलाप करायचा अर्थात या सर्व गुणांनी युक्त ब्रह्म आहे म्हणजे हेच ब्रह्माचं स्वरूप आहे असा निश्चय करायचा असं सांगितलेलं आहे ब्रह्म के स्वरूपभूत हुए ता ब्रह्म के लखावणे हारे याते म्हणून निर्गुण ब्रह्म के ध्यान वास्ते त्या निर्गुण ब्रह्माचं ध्यान करण्याकरिता तीन आनंदाधिक गुणों का त्या आनंदाधिक गुणांचं काय वेद की सर्व शाखाओं विषय वेदांच्या सर्व शाखेमध्ये उपसंहार करणे योग्य है लागला अर्थ याच्यावर एक वाक्य लिहूया उपसंहार करणे योग्य है एक जगह में वर्णित एक जगह में वर्णित आनंद अर्धविराम सर्वगतत्व सर्वगतत्व अर्धविराम सर्वात्मत्व सर्वात्मत्व अर्धविराम सर्वज्ञत्व इत्यादि धर्म इत्यादि धर्म या दिव्य गुण सूचक विशेषण है पूर्ण विराम उनकी पूर्ति वेद की सभी शाखा में वेद की सभी शाखा में अर्धविराम जहां भी ब्रह्म का उल्लेख है जहां भी ब्रह्म का उल्लेख है वहां कर लेनी चाहिए
वहां कर लेनी चाहिए। ठीक आहे जी, चला हा झाला उपसंहार करणे। काय अर्थ? एक जग में वर्णित, एका ठिकाणी वर्णित काय, समजा वर्णन केलं आहे, कुठं आनंद वर्णन केलं आहे, कुठे सर्वगतत्व आहे, किंवा एकाच ठिकाणी सर्व आहेत, सर्वात्मत्व, सर्वज्ञत्व इत्यादी धर्म किंवा दिव्य गुण सूचक विशेषण असतील ब्रह्माचे, जे काही विशेषण सांगितलेले असतील, उनकी पूर्ती, त्या सर्वांची पूर्ती कुठं? वेद की सभी शाखा में, वेदाच्या सर्व शाखेमध्ये करायची। म्हणजे कुठं? की जहां भी ब्रह्मा का उल्लेख आहे, जिथं कुठं ब्रह्माचा उल्लेख असेल तिथं त्या ठिकाणी भले ते सारे विशेषण सांगितलेले नसले तरी अन्य शाखांमध्ये सांगितलेले विशेषण सर्व ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी समजायचे। वा कर लेणी, यालाच म्हणायचं सर्व विशेषणाचा उपसंहार करणे, अर्थात सर्व विशेषण ब्रह्माच्या ठिकाणी समजणे, अर्थात अशा स्वरूपाचं ब्रह्म आहे असा निश्चय करणे, असा अर्थ। आता पहा मूळमध्ये, या ते निर्गुण ब्रह्म के ध्यान वास्ते तीन आनंदादि गुणों का वेद की सर्व शाखा व विषय उपसंहार करने योग्य है इति। पुढे, इस उक्त श्रुती सूत्र करिके, अशा रीतीने वर सांगितलेली श्रुती आणि सूत्र यांच्याद्वारे, श्रुती सूत्र करिके ता ब्रह्म की, त्या ब्रह्माची सत्य ज्ञानादि रूपता सिद्ध आहे। म्हणजे ब्रह्म सत्स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, हे सर्व सिद्ध आहे। पूर्व पक्षाने शंका करून प्रश्न विचारला होता, काय? की ब्रह्म सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप आहे आणि हेच ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे, पण याला प्रमाण काय? तर प्रमाण दिलं श्रुतीचं आणि व्यासांच्या सूत्राचं। ता ब्रह्म की सत्य ज्ञानादि रूपता सिद्ध है, याते म्हणून तीन सत्य ज्ञानादि को विषय ब्रह्म का स्वरूप लक्षणपणा संभव्य है इति। म्हणून सत्य, ज्ञान, आनंद इत्यादिकामध्ये ब्रह्माचं जे स्वरूप लक्षण म्हणून आहे की नाही, ब्रह्म का स्वरूप लक्षणपणा संभवतो, अर्थात हेच ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे असं सिद्ध होतं। काय स्वरूप लक्षण आहे ब्रह्माचं? ब्रह्म सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे। ठीक, पुन्हा आता शंका, इस स्वरूप लक्षण के संभव हुए भी, पूर्व पक्षी शंका करतो आहे, तो म्हणतो अशा प्रकारचं स्वरूप लक्षण संभवत असलं तरी देखील, लागलं, इस स्वरूप लक्षण के संभव हुए भी, पूर्व कथन कर्या जो, पूर्व कथन केलेलं जे जगत की उत्पत्ती, जगाची उत्पत्ती, स्थिती, लय का कारणत्व रूप ब्रह्म का तटस्थ लक्षण सो संभवता नाही। कोण म्हणतो आहे? पूर्व पक्षी म्हणे पूर्वी, म्हणजे स्वरूप लक्षण करण्याच्या अगोदर तुम्ही ब्रह्माचं तटस्थ लक्षण पण केलं होतं। आणि काय तटस्थ लक्षण केलं होतं? सृष्टी स्थिती लय कारणत्वम ब्रह्मण लक्षणम, ही जगताची उत्पत्ती, जगताची स्थिती आणि जगताचा लय जिथं होतो त्याला म्हणायचं काय? ब्रह्म। असं ब्रह्माचं काय केलं आहे? तटस्थ लक्षण केलेलं आहे। उत्पत्ती स्थिती लय कारणत्व रूप ब्रह्म का तटस्थ लक्षण सो संभवता नाही, पण पूर्व पक्षी म्हणतो ते लक्षण संभवत नाही। काय ते? का बरं? तर तो सांगतोय ब्रह्मकू तुमोने, कोण बोल राहिला? पूर्व पक्षी। तुमोने म्हणजे सिद्धांत्यांनी, वेदांत्यांनी। ठीक आहे, काय ते? ब्रह्मकू तुमोने जगत का उपादान कारण तथा निमित्त कारण माने आहे। ब्रह्म हे जगतासाठी उपादान कारण आहे आणि निमित्त कारण असं तुम्ही म्हटलात, म्हणे सिद्ध पण केलंय माग, अभिन्न निमित्तोपादान कारण आहे ब्रह्म जगासाठी असं बोललात। ताके विषय, त्याच्या बाबतीत प्रथम उपादान कारणपणा ही ब्रह्मकू संभावता नाही, है की नाही? आता हे जे लक्षण केलंय की नाही, की सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लयाचं कारण ब्रह्म आहे, अर्थात जगासाठी सृष्टीसाठी उपादान कारण ब्रह्म आहे आणि कर्ता पण ब्रह्म आहे, म्हणजेच ब्रह्म हे जगासाठी अभिन्न निमित्तोपादान कारण आहे असं तुम्ही बोललात। त्याच्यातून दोन गोष्टी, उपादान कारण पण आहे आणि जगाचा कर्ता पण ब्रह्म आहे, तर या दोन्ही गोष्टी ब्रह्माच्या ठिकाणी संभवत नाही असं पूर्व पक्षी आता सिद्ध करतो आहे। त्या दोन्हीपैकी पहिली गोष्ट कोणती?
उपादान कारणपणा. तर ब्रह्म हे जगाचं उपादान कारण होऊ शकत नाही हे तो सिद्ध करतो. नंतर सिद्ध करील काय की ब्रह्म हे जगासाठी कर्ता रूप निमित्त कारण पण नाही हे पण सिद्ध करणार आहे. याचा अर्थ पूर्वी तुम्ही जे तटस्थ लक्षण केलं होतं ब्रह्माचं ते संभवणार नाही आहे की नाही. कोण म्हणतोय पण हे सर्व पूर्व पक्षी. तर त्या पूर्व पक्षाचं म्हणणं काय आहे ते पूर्ण एकदा आपण ऐकून घेऊया. तर बघा आता काय म्हणतो ते काय ते. ब्रह्म को तुमोने जगत का उपादान कारण तथा निमित्त कारण माने आहे. सापडलं. ताके विषय त्यामध्ये प्रथम उपादान कारणपणा ही ब्रह्म को संभवता नाही. उपादान कारणपणाच ब्रह्माच्या ठिकाणी संभवत नाही. काय ते का बरं. सो उपादान कारण 3 प्रकारचं असतं म्हणे. कोण कोण बरं. तर काय ते सो उपादान कारण आरंभ नंबर 1, परिणामी नंबर 2, विवर्ताधिष्ठान नंबर 3. इन भेद करके 3 प्रकार का होवे है की नाही. उपादान कारण 3 प्रकाराने असतं. नंबर 1 आरंभ रूपाने उपादान कारण, परिणामी रूपाने उपादान कारण, विवर्ताधिष्ठान रूपाने उपादान कारण. ठीक है. इन भेद करके 3 प्रकार का होवे है. तीनों विषय ब्रह्म को कौन उपादान कारण तुम मानते हो असा विचारू राहिला. कोण. पूर्व पक्षी. या 3 पद्धतीने उपादान कारण असतं. त्या तिघापैकी जगताचं उपादान कारण ब्रह्म आहे असं जे तुम्ही म्हणता, परंतु जगाचं उपादान कारण ब्रह्म आहे आणि उपादान कारण हे 3 रूपाने संभवतं. तर त्या 3 पैकी कोणत्या रूपाने ब्रह्म हे जगाचं उपादान कारण आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. कोण म्हणतो. पूर्व पक्षी. तीनों विषय त्या तिन्ही पैकी ब्रह्म को कौन उपादान कारण था तुम मानते हो. कोणत्या रीतीचं उपादान कारण ब्रह्म आहे असं तुम्ही मानतात. तहा तुम्हारे मत विषय. आता तिघाचं खंडन करायचं. कदाचित पूर्व पक्षी म्हणतील कदाचित सिद्धांती म्हणतील की ब्रह्म हे जगासाठी आरंभ रूपाने उपादान कारण आहे. तर तेही तुमचं म्हणणं योग्य नाही असं म्हणेल. कोण. पूर्व पक्षी. कदाचित सिद्धांती म्हणतील की ब्रह्म हे परिणामी रूपाने जगाचं उपादान कारण आहे. तर तेही तुम्हाला म्हणता येणार नाही असं सिद्ध करील. कोण. पूर्व पक्षी. कदाचित वेदांती म्हणतील, ग्रंथकार म्हणतील म्हणे की ब्रह्म हे जगासाठी विवर्त अधिष्ठान रूपाने उपादान कारण आहे, पण तेही तुम्हाला म्हणता येणार नाही. आणि 3 रीतीने उपादान कारण होऊ शकतं आणि 3 प्रकाराने जर संभव नाही, अर्थात जगतरूप कार्यासाठी ब्रह्म हे उपादान कारण आहे हे म्हणणं संभवत नाही. कोण म्हणतो. पूर्व पक्षी. पहा ता तुम्हारे मत विषय सो ब्रह्म. सापडलं का. कोण बोलतोय. पूर्व पक्षी. तो म्हणतो तुमच्या मतामध्ये वेदांत मतामध्ये तुम्हारे मत विषय सो ब्रह्म ते ब्रह्म एक अद्वितीय रूप आहे. एकच एक आहे. अद्वितीय आहे. बिलकुल त्या ठिकाणी द्वैत नाही आहे. ठीक आहे. म्हणून ते आरंभी उपादान होऊ शकत नाही. कारण आरंभ उपादान होण्याकरिता अनेकत्व लागतं. 2 असावे लागतात तर आरंभ होतो. एकात आरंभ होत नसतो. पंक्ती पहा पुढची. याते ता ब्रह्म को जगत का आरंभकपणा संभवता नाही. म्हणजे त्या ब्रह्माने जगताचा आरंभ केला असं म्हणता येत नाही. ठीक आहे का. पंक्ती पहा पुढे. संभवता नाही. परस्पर युक्त अनेक द्रव्यों को ही आरंभकपणा होवे. बरोबर. परस्परामध्ये युक्त संयुक्त असे जे अनेक द्रव्य, त्या अनेक द्रव्यों को ही अनेक द्रव्यांनाच काय आरंभकपणा संभवतो. जसं उदाहरण द्विनुक निर्माण करायचं आहे तर नैयायिकांच्या प्रक्रियेनुसार 2 परमाणू एकत्र येतात. परमाणू म्हणजे काय. परमाणू कशाला म्हणायचं. परमाणू केवढा असतो. तर परमाणूचा परिणाम तुम्हाला सांगतो आहे की नाही. परमाणूचा आकार आहे की नाही. परिमाण विशेष केवढा असतो. परिमाण परमाणूचं. तर बघा खिडकीमधून सूर्यप्रकाश आत येतो कधी कधी त्याला झरोका म्हणा किंवा आत येणारा सूर्यप्रकाश. त्या प्रकाशामध्ये आपण जर हात लावला तर काही आपल्याला हाताला लागत नाही, पण डोळ्याने मात्र छोटे छोटे कण उडताना दिसतात. बरोबर. मग तो जो कण दिसतो ना उडताना त्या सूर्यप्रकाशामध्ये,
तर तो कण म्हणजे त्रसरेणू आहे. त्याला काय म्हणायचं? त्रसरेणू किंवा त्रेणुक. मग तो एक कण घ्यायचा आणि त्याचे 6 तुकडे करायचे. 6 तुकडे केल्यानंतर जो एक तुकडा राहील त्याला म्हणायचं परमाणू. कळलं? मग असे 2 परमाणू एकत्र जुळतात तेव्हा द्विणुक तयार होतो, म्हणजे आरंभ झाला. केव्हा झाला तो आरंभ? दोघं एकत्र आले तेव्हा आरंभ झाला, सुरुवात झाली. बरोबर? मग आता त्या द्विणुकासाठी उपादान कारण आहे परमाणू, पण कोणत्या रूपाने? आरंभ रूपाने उपादान कारण आहे. बरोबर? मग असे 3 द्विणुक झाले, आहे की नाही? तर 3 द्विणुकामध्ये किती परमाणू? मग 6, कारण 2 परमाणूचा 1 द्विणुक, असे 3 द्विणुक झाले. आणि ते 3 द्विणुक एकत्र आले तर त्याला म्हणतात त्रसरेणू. त्रेणुक. त्रेणुक म्हणा, त्रसरेणू म्हणा, की जो खिडकीच्या आतमध्ये येणाऱ्या प्रकाशामध्ये कण रूपाने दिसतो, त्रसरेणू दिसतो. द्विणुक आणि परमाणू हे डोळ्यांना दिसत नाहीत. चला, परस्पर युक्त अनेक द्रव्य को ही आरंभकपणा होवे है. तात्पर्य काय? आरंभ होण्याकरिता परस्पर संयुक्त व्हावे लागतात द्रव्य, आणि परस्पर संयुक्त होण्याकरिता किती पाहिजे? कमीत कमी 2. एकटात होऊ शकत नाही. आणि तुमच्या मतात ब्रह्म तर एकच आहे. ब्रह्म एकटं असल्यामुळे ते जगतासाठी आरंभ रूपाने उपादान कारण आहे हे म्हणता येणार नाही. का? ब्रह्म एक असल्यामुळे. पंक्ती पहा. जैसे उदाहरण देऊन सांगतात नैयायिकांचं, की जैसे नैयायिकोके मतविषय, नैयायिकांच्या मतामध्ये परस्पर संयुक्त अनेक परमाणुओं को जगत का आरंभकपणा आहे. परस्परामध्ये संयुक्त असे अनेक परमाणू येतात तेव्हा कुठं जगताचा काय होतो? आरंभ होतो. क्रमाक्रमाने द्विणुक, त्रसरेणुक, चतुर्णुक, पंचणुक असं करत 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 कपालिका, मग कपाल, मग 2 कपाल एकत्र राहिले तर घट, अशा रीतीने जगताची उत्पत्ती होते. ठीक आहे? पंक्ती पहा. परस्पर युक्त अनेक द्रव्यों को ही आरंभकपणा होवे है. जैसे नैयायिकों के मत विषय परस्पर संयुक्त अनेक परमाणुओं को, आणि म्हणजे अनेक परमाणूंना जगत का आरंभकपणा आहे. लागला अर्थ? आणि वेदांत मतामध्ये असं म्हणता येत नाही, कारण वेदांत मतामध्ये साक्षी स्वरूप आत्मा एकच आहे. बघा, श्रुती सांगते साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, आहे की नाही? निष्कलम निष्क्रियम शांतम अविकार्योयमुच्यते इत्यादि श्रुति स्मृति ने ता ब्रह्म को निर्गुण, निष्क्रिय, निरवयव कहा है की नाही? श्रुती सांगते ब्रह्म कसा आहे? साक्षी स्वरूप आहे, चेता म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, आणि केवळ निर्गुण आहे, गुणाने रहित आहे. अर्थात निर्गुण रूपाने ब्रह्माचं प्रतिपादन केलेलं आहे. एक आहे पुन्हा निष्कलम, कलारहित, निष्क्रियम, क्रियारहित, शांत, अविकारी, अयमुच्यते, अविकारी स्वरूपे परमात्मा है. इत्यादि श्रुति स्मृतियों ने ता ब्रह्म को निर्गुण, त्या ब्रह्माला काय म्हणून सांगितलं आहे? निर्गुण. निष्क्रिय म्हणजे क्रियारहित, निरवयव म्हणजे अवयवरहित. काय आहे? याते म्हणून ता ब्रह्म को परिणामी उपादानपणा भी संभवता नाही. आतापर्यंत खंडन केलं कशाचं? परिणामी उपादान ब्रह्म होऊ शकत नाही. ता ब्रह्म को परिणामी उपादानपणा भी संभवता नहीं. जिस कारण ते, सापडलं का? ज्या कारणाने की आता लागला अर्थ? याते म्हणजे आरंभ उपादानपणा पण ब्रह्मा ठिकाणी नाही आहे, आणि ब्रह्म निरवयव निष्क्रिय असा असल्यामुळे परिणामी उपादान पण नाही आहे असं सांगायचं. म्हणजे एखादं खंडन केलं अगोदर, आरंभ उपादान नाही आहे, आता सांगतायत काय? परिणामी उपादान पण नाही आहे. कोण? ब्रह्म. कुठून सुरुवात झाली? और साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, साक्षी चेता इथून सुरुवात झाली आहे खंडन करण्याकरिता. कोणत्या बाबतीचं खंडन? की परिणामी उपादान सुद्धा ब्रह्म नाही हे सांगण्याकरिता. का बरं ब्रह्माचा परिणाम होणार नाही हे सांगण्याकरिता श्रुती दिली आहे. कारण श्रुती सांगते की ब्रह्म साक्षी स्वरूप आहे, चेतन स्वरूप आहे, केवळ निर्गुण आहे, निष्कल आणि निष्क्रिय आहे, शांत आहे, अविकारी आहे. अविकारी म्हणजे विकार रहित आहे, आणि परिणाम होणं म्हणजे विकारी होणं. पुन्हा विकार हा सावयव पदार्थात होतो, निरवयव पदार्थात नाही. ब्रह्म तर निरवयव आहे,
आणि म्हणून देखील ब्रह्माचा परिणाम होणार नाही. अर्थात जगासाठी परिणामी उपादान कारण ब्रह्म आहे हे देखील म्हणता येत नाही. पंक्ती पहा. और साक्षी चेता केवलो निर्गुणश्च निष्कलम निष्क्रियम शांतम अविकार्योयमुच्यते इत्याधिक श्रुती स्मृतियोने काय सांगितलं? ता ब्रह्म को निर्गुण निर्गुण म्हणून सांगितलेलं आहे, निष्क्रिय सांगितलेलं आहे, निरवयव काय आहे. आणि जी वस्तू निर्गुण असते, निष्क्रिय असते, निरवयव असते तिचा परिणाम होत नाही. परिणाम होणं म्हणजे अवस्थांतर होणं. जसं दुधाचं दही बनणं, अवस्था बदलली, परिणाम झाला, परंतु परिणाम हा सावयव पदार्थात होतो. ब्रह्म हे निर्गुण आहे, निष्क्रिय आहे आणि निरवयव अवयव रहित आहे, सावयव नाही आहे. आणि म्हणून ब्रह्माचा काय होणार नाही? परिणाम होणार नाही. अर्थात जगासाठी परिणामी उपादान कारण ब्रह्म आहे हे देखील म्हणता येत नाही. पंक्ती पहा. ता ब्रह्म को निर्गुण निष्क्रिय निरवयव काय आहे याते म्हणून ता ब्रह्म को परिणामी उपादानपणा भी संभवता नाही. परिणामी उपादान पण नाही आहे. लागलं एवढं. पुढे जिस कारण ते ज्या कारणाने की गुण क्रिया वाले सावयव म्हणजे ज्याच्या ठिकाणी गुण आहे, ज्याच्या ठिकाणी क्रिया आहे आणि जो अवयवाने युक्त आहे, सावयव आहे, असं दूध वगैरे त्यांचा काय होत असतो? परिणाम. जिस कारण ते गुण क्रिया वाले सावयव दुग्धाधिक ही दधी अधिक परिणाम को प्राप्त होवे. दुधाचं काय बनतं? दही. अर्थात दुधाचा परिणाम झाला काय? दही. तर दुधाचा परिणाम दही झाला का बरं? दूध हे सावयव आहे, गुणवाला आहे, क्रियावाला आहे आणि म्हणून त्याचा काय झाला? परिणाम. तसा ब्रह्माचा परिणाम म्हणता येईल का? नाही. का? ब्रह्म निरवयव आहे, निष्क्रिय आहे, निर्गुण आहे, त्याचा परिणाम होत नाही. लागलं. आणि जबरदस्तीने तुम्ही जर ब्रह्माचा परिणाम होतो असं मानलं, अर्थात सावयव मानलं, गुणवाला मानलं ब्रह्म, तर ब्रह्म विनाशी ठरेल. ब्रह्म विनाशी आहे का? नाही. मग ब्रह्म कसा आहे? नित्य आहे, अविनाशी आहे. लागलं. एकंदरीत परिणामी उपादान कारण ब्रह्म आहे जगासाठी हे म्हणता येत नाही. आता राहिला तिसरा मुद्दा. तिसरा काय होतं? विवर्ताधिष्ठान. ठीक आहे. तर विवर्ताधिष्ठान सुद्धा ब्रह्म नाही आहे हे सिद्ध करत आहे आता कोण? पूर्व पक्षी. ठीक आहे. पंक्ती पहा. और तीसरा विवर्ताधिष्ठानत्व रूप उपादानपना भी ब्रह्म को संभवता नाही. विवर्ताधिष्ठान रूप उपादान कारणपणा देखील ब्रह्माच्या ठिकाणी संभवत नाही. का बरं? त्याचं कारण. तर विवर्ताधिष्ठान कुठं म्हटलं जातं बरं? ध्यान द्या. तर जी वस्तू मिथ्या असते ती मिथ्या वस्तू जिथं भासते, तर जिथं भासते ती वस्तू असते विवर्ताधिष्ठान रूप उपादान कारण. उदाहरणार्थ रज्जूवर सर्प भासतो, तर सर्परूप वस्तू मिथ्या आहे का सत्य आहे? मिथ्या आहे. वस्तुता सर्प आहे का तिथं? नाही आहे. तर मिथ्या वस्तू जिथं भासते, कुठं भासू राहिली? रज्जूच्या ठिकाणी. म्हणून हे म्हणता येणं शक्य आहे काय? की सर्पाकरिता विवर्ताधिष्ठान रूप उपादान कारण आहे कोण? रज्जू. सर्पासाठी उपादान कारण आहे रज्जू, पण कोणतं उपादान कारण? विवर्ताधिष्ठान. ठीक आहे ना. कारण इथं विवर्त आहे कोण? सर्प. जी वस्तू अध्यस्त असते तिला विवर्त म्हणतात, आहे की नाही? विवर्त कोण आहे इथं? सर्प. आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे? रज्जू. म्हणून सर्पासाठी विवर्ताधिष्ठान रूप उपादान कारण आहे कोण? रज्जू. तसं या समस्त जगताचं विवर्ताधिष्ठान ब्रह्म तेव्हा म्हणता येईल जेव्हा हे जगत मिथ्या असेल त्या सर्पाप्रमाणे. पण पूर्व पक्षी म्हणतो जगत मिथ्या नाही आहे, सत्य आहे. आणि जर जगत सत्य आहे तर त्याचं कोणी विवर्ताधिष्ठान म्हणता येईल का? नाही आहे. कारण विवर्ताधिष्ठान कोण असतो? मिथ्या वस्तूचं विवर्ताधिष्ठान असतं. कळलं? पंक्ती पहा. और तीसरा विवर्ताधिष्ठानत्व रूप उपादानपणा भी ब्रह्म को संभवता नहीं. का हे ते? का बरं? तर जगाची प्रतीती सत्रूपाने येते, अर्थात जगत असत नाही, मिथ्या नाहीये. म्हणून कशी काय सत्रूपाने प्रतीती येते जगताची? तो सांगतोय अनुभव. घटः सन पटः सन म्हणजे घट आहे,
पट आहे. आहे म्हणजे काय? सत्ता, अर्थात सत्य आहे. सत्यरूपाने प्रतीती येऊ राहील जगताची, अर्थात जगत मिथ्या नाही. आणि जर मिथ्या नाही तर विवर्ताधिष्ठान ब्रह्म आहे हे तुम्हाला कसं म्हणता येईल? अर्थात म्हणता येणार नाही. काय ते? घटासन पटासन इस प्रकार घटपटाधिक प्रपंचकार, घटपटादि प्रपंचाचं सत्यरूप करके ही लोकों को अनुभव होवे है. म्हणजे घटपट रूप जो जगत रूप पदार्थ आहे, हे समस्त जगत हे सत्य आहे. अशा रूपानेच लोकाला काय येत आहे? जगताचा अनुभव येत आहे. घटपटाधिक प्रपंच का सत्य रूप करके ही लोगों को अनुभव होवे है. लागला अर्थ? ऐसे सत्य प्रपंच को ब्रह्म की विवर्त रूपता करके मिथ्यापना कल्पना करने विषय कोई भी प्रमाण नहीं है. लागलं? काय म्हणतो पूर्व पक्षी? ऐसे सत्य प्रपंच को, प्रपंच कसा आहे? सत्य. कोणाच्या दृष्टीने? पूर्व पक्षाच्या दृष्टीने. ठीक आहे. तेवढीच ओळ वाचायची, म्हणायचं अरे तत्वानुसंधानमध्ये तर हे जगताला सत्य म्हटलेलं आहे बुवा, कस काय तो वेदांताचा ग्रंथ आहे असं समजायचं नाही. म्हणून पूर्व पक्ष उत्तर पक्ष चांगलं समजून घ्यायचं आहे. ऐसे सत्य प्रपंच को, लागलं का नाही? ब्रह्म की विवर्त रूपता, म्हणजे ब्रह्माचं विवर्त स्वरूप हा प्रपंच आहे असं म्हणता येणार नाही. असं असे सत्य प्रपंच को ब्रह्म की विवर्त रूपता करिके, म्हणजे ब्रह्माचं विवर्त स्वरूप हा प्रपंच आहे अशा रूपाने मिथ्यापणा कल्पना, विवर्त म्हणणे म्हणजे मिथ्या मानणं, तर या सत्य प्रपंचाला मिथ्या रूपाने प्रतिपादन करणे, कथन करणे, मानणे हे उचित नाही आहे की नाही? ऐसे सत्य प्रपंच को ब्रह्म की विवर्त रूपता करके, विवर्त रूपता मानून मिथ्यापना कल्पना करणे विषय, म्हणजे हे जगत मिथ्या आहे अशा रूपाने कल्पना करण्यामध्ये कोई भी प्रमाण नाही आहे. काहीच प्रमाण नाही आहे. जर प्रमाण असतं तर आम्ही मानलं असतं काय? की ब्रह्म हे जगताकरिता विवर्ताधिष्ठान रूपाने उपादान कारण आहे. पण असं नाही आहे. और ता प्रपंच के मिथ्यापणे ते विना, है की नाही? प्रपंच मिथ्या सिद्ध झाल्याशिवाय प्रपंचाचं विवर्ताधिष्ठान ब्रह्म आहे असं म्हणता येत नाही. सर्प मिथ्या आहे हे सिद्ध आहे म्हणून सर्पाचं विवर्ताधिष्ठान रज्जू आहे म्हणता येतं. रजत मिथ्या आहे, प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान झाल्यावर त्याचा बाध होतो, मिथ्या आहे. मग रजत मिथ्या आहे म्हणून त्या मिथ्या रजताकरिता विवर्ताधिष्ठान रूपाने शुक्ती आहे असं म्हणता येतं. तसं जगत जर मिथ्या ठरलं असतं तर या मिथ्या जगताकरिता विवर्ताधिष्ठान रूपाने उपादान कारण ब्रह्म आहे असं म्हणता आलं असतं. पण जगत मुळात मिथ्या आहे हे म्हणण्याकरिताच काही प्रमाण नाही आहे. अपितु जगत सत्य आहे. आणि जर जगत सत्य असेल तर त्याचं कोणी विवर्ताधिष्ठान आहे हे म्हणता येणं शक्य नाही. और ता प्रपंच के मिथ्यापणे ते विना ता ब्रह्मकू, त्या ब्रह्माला विवर्ताधिष्ठानपणा संभवता नाही, संभव होऊ शकत नाही. या ते म्हणून उक्त 3 प्रकार के उपादानपणे विषय कोई प्रकार का भी उपादानपणा ता ब्रह्मकू संभवता नाही. लागला अर्थ? बघा, या ते म्हणून उक्त म्हणजे वर सांगितलेले 3 प्रकार के उपादानपणे विषय, 3 प्रकारचा उपादान कारणपणा सांगितला की नाही? हा, जसं आरंभ उपादान कारण, देणुकाकरिता त्रेणुकाकरिता परमाणु देणुक वगैरे. परिणामी उपादान करण्याकरिता उदाहरण दुधाचं दही, विवर्त उपादान करण्याकरिता उदाहरण सर्पाचं उपादान कारण रज्जू, रजताचं शुक्ती. ठीक आहे. या ते उक्त 3 प्रकार के उपादानपणे विषय, उपादानपणाच्या बाबतीत कोई प्रकार का भी उपादानपणा, कोणत्याही प्रकारचा उपादानपणा ता ब्रह्मकू संभावता नाही. म्हणजे कोणत्याच रीतीने ब्रह्म हे जगताचं उपादान कारण होऊ शकत नाही. कोण बोलतोय? पूर्वपक्षी. किंवा आता 2 रीतीने खंडन करायचं ना. म्हणजे एक तर हे झालं, पूर्वी तटस्थ रक्षण केलं होतं काय? की जगताचं उपादान कारण असून कर्तारूप निमित्त कारण पण ब्रह्म आहे. त्यापैकी पहिल्या मुद्द्याचं खंडन केलं पूर्वपक्षाने काय? की जगताचं उपादान कारण ब्रह्म म्हणता येत नाही. आता
कर्तारूप निमित्त कारण सुद्धा ब्रह्म नाही ही सिद्ध करतो कोण? पूर्व पक्षी. किंवा ता ब्रह्म को जगत का कर्तापणा भी संभवता नाही, जगताचा कर्तापणा कर्तृत्व ब्रह्मा ठिकाणी आहे हे देखील म्हणता येत नाही. कोण म्हणून राहिला? पूर्व पक्षी. कसं काय बरं? स्वतः तो सांगतो का हे ते कार्य की उत्पत्ति के अनुकूल ज्ञान इच्छा प्रयत्न यह तीन जिस विषय रहे है सो करता होवे है. लागला अर्थ? करता कोण होतो याकरिता नियम. तर कोणतंही कार्य उत्पन्न करायचं असेल तर त्या उत्पत्तीच्या अनुकूल ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे, इच्छा ज्याच्या ठिकाणी आहे, प्रयत्न ज्याच्या ठिकाणी आहे तोच त्या कार्यासाठी काय होत असतो? करता. जसं घटात्मक कार्यासाठी करता कुंभार आहे. का बरं? तर त्या कुंभाराला घटरूप कार्याच्या उत्पत्तीला अनुकूल जे ज्ञान आवश्यक आहे ते त्याला आहे, घट उत्पन्न करण्याची इच्छा त्याला आहे आणि घट उत्पन्न करण्याकरिता तो प्रयत्न देखील करतो. आणि म्हणून घटासाठी घटाधिकासाठी करता बनतो कोण? कुलाल. लागला अर्थ? पंक्ती पहा. काहे ते कार्य की उत्पत्ति के अनुकूल ज्ञान इच्छा प्रयत्न यह तीन जिस विषय रहे आहे ज्याच्या ठिकाणी असतात सो करता होवे है. य पूर्व क आहे आणि ही गोष्ट मागे पण एकदा होऊन गेलेली आहे करता कोण असतो म्हणून. तहा ते ब्रह्म के ज्ञान इच्छा प्रयत्न तीनों नित्य है अथवा अनित्य है की नाही? पूर्व पक्षी विकल्प करू राहिला. सिद्धांतांना विचारतो आहे, हे सिद्धांती तुम्ही ब्रह्माला काय म्हणत आहात? करता. करता तो असतो ज्याच्या ठिकाणी ज्ञान इच्छा प्रयत्न असतात. मग कदाचित सिद्धांती म्हणतील हो 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 आम्ही मानायला तयार आहोत. काय? की ब्रह्माच्या ठिकाणी ज्ञानही आहे, जगताच्या उत्पत्तीच्या अनुकूल ज्ञान आहे, इच्छा आहे, प्रयत्न आहे. मग तो पूर्व पक्षी विचारतो, हे सिद्धांती सांगा बरं, ब्रह्माला कर्ता बनवण्याकरिता ब्रह्माच्या ठिकाणी तुम्ही जी ज्ञान इच्छा प्रयत्न सांगत आहात तर ती ज्ञान इच्छा प्रयत्न ब्रह्माच्या ठिकाणी नित्य आहे का अनित्य आहे सांगा, असा विकल्प करतोय कोण? पूर्व पक्षी. मग आता सिद्धांती नित्य म्हणाले तरी तो अडचण दाखवणार, अनित्य म्हणाले तरी अडचण दाखवणार. कळलं की नाही? अर्थात येन केन प्रकारे ब्रह्म हे जगतासाठी कर्तारूप निमित्त कारण आहे ही गोष्ट तो पूर्व पक्षी सिद्ध होऊ देत नाही. अर्थात पूर्वी जे ब्रह्माचं तटस्थ लक्षण केलं होतं की जो जगताचा उपादान कारण असून कर्तारूप निमित्त कारण आहे ते संभवत नाही. कळला अर्थ? असं दाखवतोय कोण? पूर्व पक्षी. नंतर सिद्धांती पुन्हा त्याचं खंडन करतील, तो भाग निराळा. लागला अर्थ? चला